नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। शासनाच्या जमिनीवर उपसंघ असं लोकांच्या जमिनी चोरून काही करू शकत नसते। त्याला अधिकार नाही, दिलेल्यावर तो जगत असतो। तो लोकांच्या जमिनी हडप करायला शासनाची जमीन आहे, ते शासनाची जमीन हडप करून तुम्ही वेगळं त्याच्यात काहीतरी उभं करायला आहे। बुद्ध विहाराची जागा ही शेतवन बुद्ध विहार अनाथ पिंडकाने सोन्याच्या मोहरा अंतरून भगवान बुद्धाला दाखली विकत घेऊन चेत नावाचा ब्राह्मण देत नव्हता, देऊ शकत नाही। एवढं तुला दान पाहिजे, एवढी संपत्ती पाहिजे, तेवढं मी द्यायला तयार आहे। गेल्या 30 ते 40 वर्षापूर्वी मिलिंद कॉलेजच्या परिसरामध्ये की जे कॉलेज बाबासाहेबांनी मराठवाड्यामध्ये तयार केलेलं आहे, निर्माण केलेलं आहे, त्या कॉलेजमध्ये शिकण्यासाठी मुळावा, तालुका उमरखेड, जिल्हा यवतमाळ येथून भिक्खू बनवून मी मिलिंद कॉलेजच्या परिसरामध्ये शिकायला आलो। लहानाचा मोठा इथं आज मी 40 वर्षाचा भिक्खू झालो। या ऐतिहासिक भूमीमध्ये जीवन जगत असताना अचानक या 2-4 वर्षामध्ये अशा प्रकारचा एक भिक्खू आमच्या बुद्धलेणीच्या परिसरामध्ये आला आणि तो भिक्खू म्हणून या ठिकाणी वावरू लागला। तो अखिल भारतीय भिक्खू संघाचा सदस्य नाही, मेंबर नाही। तो जपानचे जे दलाई लामा आहेत त्यांच्या सानिध्यामध्ये बुद्धगया मुक्ती आंदोलनामध्ये कुठेतरी तो दिसत होता। मी दलाई आपले सुरेश साई भंतीच्या सहकार्यामध्ये त्यांच्या सानिध्यात बुद्धगया मुक्ती आंदोलनाचा लढा सुरू केला। 11, 12, 13, 14 टप्पे मी त्यांच्यासोबत पूर्ण केले। त्यावेळेस हा भंतीजी भावशिंगपुऱ्यामध्ये नेमकाच उगवला आणि आमचे शेगावकर साहेब यांनी त्याला मारून काहीतरी प्रकारामध्ये अडकवलं आणि मारहाण करून हाकलून दिलं। तेव्हापासून तो पळून गेला। जाताना शहरामधले 10 मुलं श्रामनेर करून त्यांनी तो थायलंडला घेऊन पळाला। बरेच मुलं गायब आहेत, काही मुलाच्या किडण्या काढून काही गायब झालेत, त्याचा शोध लागला नाही। दुसरी महत्त्वाची गोष्ट, आता तो भंतेजी या 2-3 वर्षात औरंगाबाद शहरात टपकला आणि बुद्धलेणीच्या पायथ्यामध्ये अशा प्रकारचा घाण काम करायला लागला की त्याच्यासोबत एक तरुण बाई असते आणि ती बाई डोक्याचं मुंडन करते, गडीत चिवर घालते, गडीत कपडे घालून साडी घालून पळते गाडीवर। तरी आम्ही बऱ्याच दिवसाचे बघतो, आमच्या इकडले उपासक बघतात आणि मला विचारतात की भंतेजी हे काय प्रकार आहे। तर अशा प्रकारे त्यांना 1 बाई नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, 5 नाही, अशा अनेक बाया त्यांनी इकडून तिकडून उड्या केल्या, गोळा केल्या आणि शिवशंकर कॉलनीमध्ये हॉल घेऊन त्या हॉलमध्ये आणि त्या बाया एक तरुण मुलगी आहे, ती त्यांना स्वयंपाक करून पुरवते। दुसरी बाई एक आणली, तिच्या मागे एक मुलगी आहे, तिला एक मुलगा आहे आणि ती बाईचं सुद्धा त्यानं टकलं केलं आणि तिला घेऊन तो त्या खोलीमध्ये राहतो। बुद्धविहार नाही, बुद्धविहार म्हणजे राष्ट्रीय एकात्मतेचं केंद्र आहे। बुद्धविहारात हजारो लोक दिवसभर जातात, येतात, दर्शन करतात, त्याला कोणी मनाई करत नाही। पण याचं तर ते एक कोठडीसारखं विहार नावाचा हिजेंद्र विहार, जसं वसंत विहार, महालक्ष्मी विहार, जसं कुंज विहार, तसं हे विजेंद्र विहार, याला बुद्धविहार म्हणू शकत नाही। याच्या आतमध्ये एक डबा आहे, त्या डब्यात पुन्हा एक डबा आहे आणि त्याच्यामध्ये कोण्या खोलीतून कोण्या खोलीत गेलं पाहिजे खेळत बाईसोबत राहत। त्याला बुद्धविहार म्हटल्या जात नाही, त्याला भंतेजी म्हटल्या जात नाही। आम्ही प्रत्यक्ष 2-3 महिन्यापासून त्याचं निरीक्षण करतो, त्याची चौकशी करतो। चौकशी आणखी त्याचं एक कार्य आहे ते अशा प्रकारचं आहे की ते भिक्खू संघाला लाचले, भिक्खू संघाला ग्लानी आणण्याचं काम ते दिसून येत आहे। म्हणून याच्यावर त्वरित कार्यवाही करण्यात यावी, त्याचं भिक्खू संघाने जीवन उतरवावं आणि भिक्खू संघानं आपली भूमिका स्पष्ट करावी। जर भिक्खू संघ याचं चिवर ओढत नसेल, काढत नसेल, तर औरंगाबादचा बौद्ध समाज, उपासक वर्ग, उपासिका वर्ग त्याला भर चौकामध्ये आणून त्याचं चिवर काढण्यास ते तयार आहे। याची भिक्खू संघाने नोंद घ्यावी। त्यांना भिक्खू संघातून काढण्यासाठी भिक्खू संघाने काय भिक्खू संघातून नाहीच,
भिक्खू संघात तो नाहीच. भिक्खू संघाला आमच्या वरिष्ठ भिक्खूला काही एका मीटिंगमध्ये त्यांनी शिव्या पण दिलेली आहे. तो भिक्खू संघाचा नाही, तो जापानचे जे बंदीचे आहे सुरेश देसाई त्याच्या गटामध्ये तो सामील झाला होता. याच्या पुढं आम्हाला माहिती नाही. आता तुम्ही आरोप केला आहे का बरेच मुलं गायब आहे, तर त्याच्यात तुमच्याकडे काय प्रूफ आहे का? काय प्रूफ आहे तर माझ्या काही जवळच्या मित्राचा मुलगा आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर आमच्या जयभीमनगर येथील तुकाराम जावळे म्हणून यांचा एक मुलगा गायब आहे. नसेल तर ते कुटुंब सध्या जिवंत आहे, सध्या तुमच्या पुढे येऊ शकते. मी त्यांच्या आईवडिलांना घेऊन कमिशनर ऑफिसच्या गेटसमोर उपोषणाला बसलो होतो, लक्षात ठेवा. संत सत्यदेवजी महादेरो मिलिंद कॉलेजला BA केलं, त्यामध्ये विवेकानंद महाविद्यालय इथं MA मराठी केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटीमध्ये पाली आणि बुद्धिझम पूर्ण केलं. त्याचप्रमाणे पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या लॉ कॉलेजमध्ये मी LLB केलं.